हॅपी अॅनिव्हर्सरी आई पप्पा. हॅपी अॅनिव्हर्सरी आई पप्पा. सर्वप्रथम आई आणि पप्पा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं लग्नाचा वाढदिवस जसा आला मार्च महिन्यात की लहानपणीच्या काही आठवणी जाग्या होतात, तसं त्यावेळेस आम्हाला कळायचं नाही किंवा मी लहान होते. अर्चना आणि मी असं काहीतरी एक गिफ्ट तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आणायचो आणि मला त्याचं विशेष कौतुक वाटतं की तुमचा पर्सनल बड्डे आम्ही असं कधी साजरा नसेल केला, पण लग्नाचा वाढदिवस आम्ही लहान असतानासुद्धा म्हणजे मला आता आठवत नाही, पण अर्चनामुळे आम्ही दोघी काहीतरी आणायचो आणि तो तुम्हाला विश करायचो. म्हणजे खरंच सांगण्याचा उद्देश हा की तुमचा लग्नाचा वाढदिवस आमच्यासाठी खरंच एक स्पेशल म्हणला पाहिजे. आणि त्याबद्दल बोलायचं झालं तर असंच एकमेकाला इतके वर्ष जशी साथ दिली तुम्ही आणि आम्हाला तुमच्याकडनं हेच शिकायला मिळेल की एकमेकाची साथ कशी द्यावी आणि जे तुम्ही आत्तापर्यंत जी वाटचाल केली ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि एक विशेष गोष्ट तुमच्यातली एक दोघांमधली आवडती की आनंदी राहण्यासाठी कुणाची वाट बघायची नाही, की स्वतःला आनंदी राहायचं आहे तर त्या आनंदी कसं राहायचं, त्यासाठी काय करायचं, कोणते कोणते छंद जोपायचे. आणि तुम्ही शिक्षकी पेशात दोघं असल्यामुळे ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि ते तुम्ही तुमचं आयुष्य उत्तमरित्या घालवता आहात, व्यतीत करता आहात, कुणावर डिपेंडंट नाही आणि त्यातूनही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पाळल्या. त्यामुळं परत तुमचं दोघांचं एकदा अभिनंदन. असंच तुम्ही वाटचाल करत राहा आणि आम्हाला तुम्हाला असं विश करायची संधी देत राहा आणि आपण लवकरच भेटू. परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि स्पेशली फोन तर संध्याकाळी करेनच, पण काही गोष्टी आपल्याला मनात असतात त्या फोनवर बोलता येत नाहीत किंवा आपण विसरून जातो, म्हणून हा एक खटाटोप म्हणला तरी चालेल. आणि आजच्या जनरेशनप्रमाणे आम्हाला खूप पटकन मुक्त होऊन बोलता येत नाही, म्हणून जे मनामध्ये येतं ते आत्ता या पद्धतीने बोलायला म्हणजे एक इच्छा झाली किंवा अर्चनाने एक आयडिया दिली, त्यामुळं व्यक्त झालो. आणि असंच तुमचं मार्गदर्शन अजूनही या वयात आम्हाला लाभतं, हे आमचं मोठं भाग्य आहे की या आमच्या म्हणजे 40 नंतरच्या वयामध्ये पण आम्हाला तुमचा सपोर्ट मिळतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि कौतुकाची थाप अजूनही आम्हाला अपेक्षित असते आणि ती तुम्ही देता आणि अशीच तुमची थाप आमच्या पाठीवर कायम राहो. तर फोन करतेच आणि लवकरच भेटू. चलो. सर्वप्रथम आई आणि पप्पा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या निमित्ताने तुम्ही आता चिंचवडला आहात तर फक्त आपल्या लग्नाची मला वाटतं 52वं वर्ष असेल, 53वं वर्ष. वा, फक्त छोटीशी एक आठवण लग्नातली तुमची सांगायची आहे. आता पप्पा सांगतायत पहिल्यांदा. आज आमच्या लग्नाचा 53वा वर्धापन वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी म्हणतात तो आहे. योगायोगानं आज आम्ही अर्चनाकडे आलो. एरवी आम्ही दोघंच घरी असतो सातारला, त्यामुळं बाकी फारसं सेलिब्रेशन करत नाही. माझ्या लग्नाच्या संदर्भात बोलायचं झालं असेल तर 12 मार्च रोजी 72ला आमचं लग्न झालं. मी कॉलेजमध्ये असताना वरुडचा एक माझा मित्र होता आणि मी नोकरीला लागल्यानंतर त्याने ते स्थळ सुचवलं. हिच्या वडील कोर्टामध्ये होते आणि चिकित्सक होते फार मोठे, सारखे 1-2 वेळा येऊन चौकशी करायची आणि योगायोगानं मुलगी आम्ही बघितली आणि पसंत पडल्यानंतरसुद्धा त्यांनी विचारलं खरंच तुम्हाला पसंत पडलेली आहे का वगैरे वगैरे वगैरे. मग मी पत्रानं कळवलं की ती मुलगी पसंत आहे, तुम्ही घरच्याची बोलणी करायला हरकत नाही. या पद्धतीनं त्यांनी ते लग्न जुळून त्यांनी मान्य केलं. आई तुला आठवण सांगायची आहे. लग्न ठरल्यानंतर ठरवायसाठी आई आमची अण्णा दोघंही गेले वडील. तर घरी तिथं अक्का नणंदबाई आमच्या होत्या. त्यांनी सांगितलं तुम्ही 1000-2000 ह्यांना कमी द्या, पण माझ्या बहिणी माझ्या भाऊजया एक 7-8-9 साड्या तुम्ही घ्या, हलक्या घ्या, साध्या घ्या, कशाही घ्या. आमच्या आईनं आवडीनं अक्कांसाठी छान नऊवारी साडी घेतली. पण आम्हालाही माहीत नव्हतं की यांची म्हणजे सावत्र बहीण होत्या,
पहिल्या मानानं त्या पुढं आल्या. मग आईला वाटलं अक्काला द्यायचे, मग अक्कानं मोठ्या मनानं सांगितलं असू दे माझ्या बहिणीला द्या साडी, आणि दुसरी असेल ती मला द्या. म्हणजे ही एक आठवण. आणि माईंनी सासूबाईंनी आमच्या लग्न लागायच्या आधी अण्णांना सांगितलं की माझ्या घरातल्या ह्या मुली नाती सगळ्या सुना सगळ्यांना तुम्ही गजरे आणा, बाकी काही त्या काळात म्हणजे. आणि अण्णा म्हणले आता 7 वाजता कुठले मिळायचे गजरे. माई म्हणले नाही मिळायच्या का, आपण उशिरा लावूया लग्न. ही एक आठवण. वा, मस्त मस्त, खूप छान, खूप छान वाटलं ऐकून. आई आणि पप्पा तुम्हाला लग्नाच्या 53व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असंच तुम्हाला दीर्घायू निरोगी आयुष्य लाभो आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहो, की जेणेकरून तुमचा अनुभव तुमचा मार्गदर्शन आम्हाला कायम मिळो. आणि हीच देवाचरणी प्रार्थना. येस, परत एकदा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्चनाकडे चल. पुन्हा पुन्हा योग आला वाढदिवसला. हा बरं, आता निघाला का? कागद काढलाय का? असं दुसरं होते असं दुसरा काय? वर ठेवतो खाली. हा पायाखाली. हो हो हे पडेल. हा, ठेव काढ आता मग. हा, हा. हा. त्याच्यासाठी चमचा दिला. हा, घालू. हो हो आई बघ दिले. छान. हो आई तू घाल आता. थोडंसं काढ. ह्याचा चमचा.